हाय हॅलो नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज स्पेशल व्हिडिओ आली घेऊन तुमच्यासाठी, जो असा आहे की आज मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. टिप्स म्हणण्यापेक्षा मी एक नेहमी रेसिपी शेअर करत असते. तर आज मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे की माणूस म्हणतं की जी गोष्ट टिकवता येते ती माणूस टिकवतं. म्हणजे टिकवता येते म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जी गोष्ट ज्या गोष्टीचं आपल्याला इम्पॉर्टंट असतं, जी गोष्ट आपल्याला पाहिजे असते, ती गोष्ट माणूस नेहमी जपून वापरतं किंवा जपतं. तर तेच मी तुम्हाला सांगणार की जपून वापरतं जपतं म्हणजे माणसाचं आयुष्य एकदाच असतं. आणि एकदाच असणाऱ्या लाईफमध्ये माणसाने असं राहिलं पाहिजे की माणसाचं असं कसं असं वाटलं पाहिजे, हां खरंच खरी लाईफ इथे जगली जाते किंवा अशी जगली जाते. तर मी असं म्हणेन की माणूस म्हणतो की हां ही इतकी वर्ष झाली आहे तशीच आहे. एकाने मला असं उत्तर दिलं होतं, एकाने मला असं बोलले होते की मी आता नाव नाही घेते कारण की कसं मग ते शो होतं त्याच्यामुळे. तर मला एका एका व्यक्तीने मला असं असं म्हणाले होते की तुम्ही अजून पण इतके छान दिसतात, तर तुम्ही दुसऱ्यांना चान्स कधी देणार आहे छान दिसण्याचा? तर हा प्रश्न नव्हता किंवा हे प्रश्नाचं त्यावेळेस माझ्याकडे उत्तर नव्हतं. तर मी असं म्हणेन या गोष्टीसाठी की मी सर्वांना चान्स न देण्याचं कारणच नाही, प्रश्नच येत नाही. कारण की कसं छान दिसण्यापेक्षा आपण छान आहोत ही मेंटॅलिटी ठेवली पाहिजे खरं तर. आणि माझ्यासारखं कुणीच नाही ही मेंटॅलिटी खरं तर ठेवली पाहिजे. माझ्यासारखं कुणीच नाही म्हणजे कधी पण स्वतःला इतकं म्हणजे स्वतःमध्ये इतका कॉन्फिडन्स पाहिजे की माझ्यासारखं कोणीच नाही असं म्हटलं गेलं पाहिजे. तर ते पूर्ण हे होऊन जातं. म्हणजे माणसाच्या मनामध्ये कॉन्फिडन्स तयार होतो किंवा राहिलं पाहिजे, तसा कॉन्फिडन्स राहिलं पाहिजे. तर खरं तर माझ्याकडे त्यावेळेस पण उत्तर नव्हतं की असं ती व्यक्ती जर मला म्हणाली की तुम्ही दुसऱ्यांना कधी चान्स देणार आहे, तर राहिला प्रश्न हा की दुसऱ्यांना चान्स देण्याचा माझा आणि दुसऱ्यांचा कोणाच्या लाईफशी माझं कंपॅरिझन नाही मी करू शकत आणि कोणाच्या लाईफशी काही संबंध नसतो. जर जे मी आहे, मी असं म्हणते मी खूप छान दिसते, पण जे मी दिसते की जे मी आहे तर मी स्वतःला जसंच्या तसं ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. आणि त्याच्यामुळे कोणी मला असं म्हणत नाही की बाबा हिला 3 मुली आहेत म्हणून. त्याच्यामुळे असं नाही की बाबा मी छानच दिसते, मी असं 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 म्हणणार नाही मी छान दिसते. मला माहिती आहे माझे हे जग खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू ह्या ज्या घडल्या आहेत त्या सगळ्या सुंदर आहेत. कारण की निसर्गाने बनवलेली अशी कुठलीच गोष्ट अशी नाही की ती वाया गेली आहे, की ती छान नाही दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी ही गोष्ट म्हणण्यापेक्षा प्रत्येक जो जीव जन्माला येतो त्याला आयुष्य एकदाच मिळतं आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स हा पाहिजे की जी लाईफ आपल्याला एकदाच मिळाली तर ती खूप छान अशी जगली गेली पाहिजे. तर त्यानुसार ही मी का सांगते, कारण की सर्वांना असं वाटतं ही खूप काही चेहऱ्याला लावत असेल वगैरे असं तसं, असं काही नाही आहे. जसेच्या तसं स्वतःला ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की जसेच्या तसं नाही राहू शकत. खूप लेडीजचा असा प्रॉब्लेम होतो की प्रेग्नन्सीमुळे म्हणा किंवा काही आजारी असल्यामुळे, काही औषधांमुळे म्हणा, काहीही खूप असा शरीरावरती परिणाम होतो. आणि कसं असतं एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर लेडीजचे खूप प्रॉब्लेम होतात की वजन वाढतं म्हणा किंवा बाळाच्यामुळे जेवण जास्त खाल्लं जातं आणि त्याच्यामुळे वजन वाढतं आणि त्याची ती सवय होऊन जाते की जेवण जास्त खाण्याची किंवा भूक लागते जास्त आणि त्याच्यामुळे कसं वजन कमी जरी करायचं म्हटलं तरी कमी नाही होते. आणि त्याच्यानुसार मी नेहमी माझी जे व्हिडिओ जे मी बनवते की जे मी टाकते ते वेट लॉसचे म्हणण्यापेक्षा मी हेल्दी फूड खा असं म्हणते. वेट लॉस करा असं माझं म्हणणं नसतं. तुम्ही हेल्दी खा आणि स्वस्थ राहा, मस्त राहा, असं माझा म्हणण्याचा उद्देश असतो. तर मी असं म्हणेन की स्वतःला स्वतःमध्ये टिकवून ठेवायचं की जसंच्या तसं टिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे मला अजून पण मी स्वतःचं असं मोठेपण असं नाही सांगते, पण अजून पण मला सर्व म्हटलं तरी माझ्या स्कूल फ्रेंड वगैरे सगळे मला हेच म्हणतात की तू जशी 10वीत होतीस, म्हणजे आता 10वीचे 9वी 10वी हे जास्तीत जास्त ओळखलं जातं किंवा ती ओळख जी असते तर ती खूप वेगळी ओळख असते की आपण त्यावेळेस खूप लहान असतो. तर त्यावेळेस जी मी होती ती आज पण मी तीच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या इतकं म्हणजे माझ्यापेक्षा खूप छान असं स्वतःला ठेवणारे पण असतील. पण एक माझ्याकडनं मी असं सांगेन की स्वतःला जशाच्या तसं ठेवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामुळे छान दिसणं महत्त्वाचं नाही, छान असणं महत्त्वाचं आहे. पण स्वतःला जशाच्या तसं ठेवलं गेलं पाहिजे.
आणि त्यासाठी तर मी टिप्स नेहमी सांगत असते, मी चेहऱ्याला काहीच लावत नाही. वेट लॉसचा तर माझा प्रश्नच येत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी तेलकट काहीच खात नाही, बाहेरचं काही खात नाही. या गोष्टीची मला मेन सवयच नाही की मी हे खात हे अजिबात होत नाही. जे खाणार ते पौष्टिकच खाणार आणि तितकंच खाणार. त्याच्यामुळे भरपेट तर माझ्याकडनं कधी खाल्लंच गेलं नाही. ते ओव्हरडोस होऊन जातो मला, की असं थोडंसं जरी खाल्लं तर ते मला बास होऊन जातं. त्याच्यामुळे कधी वजन कमी करण्याचा मला प्रश्नच आला नाही. उलट मी वाढवण्याचा पण नाही प्रयत्न केलेला, कारण की कसं वजन वाढलं तर खूप प्रॉब्लेम होतात, की बाबा खूप लेडीजचं असं होतं की माझं वजन वाढलं, मग त्याच्यामुळे मला असं झालं, मला तसं झालं आणि चालता येत नाही. खूपशे आता सर्व लेडीजला माहितीच की काय काय प्रॉब्लेम होतात. तर त्याच्यामुळे हे मी सांगणार नाही की काय प्रॉब्लेम होतात, पण मी हे नक्की सांगेन की तुम्ही वजन कमी करण्यापेक्षा तुम्ही हेल्दी फूड खा, हेल्दी खा, की जेणेकरून की तुमच्या शरीरामध्ये जी लागणारी भूक आहे तर ती भूक पूर्ण झाली पाहिजे. जे शरीराला पोषक जे आहे ते शरीरामध्ये गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आज ते म्हणतात ना, एक्स्ट्रा खाणं जे होतं ते खाल्लं नाही जात. आणि त्याच्यामुळे तेलकट वगैरे ह्या गोष्टीपासून थोडे दिवस लांब राहिलं ना, खा, पण मोजकंच खाल्लं तर काही हरकत नाही. पण असं की जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता. आणि त्याच्यानंतर भूक मेन उपाशी राहिल्यामुळे जास्ती वजन वाढतं. ही पहिली गोष्ट आहे. आमचं का वजन वाढत नाहीये? मग तू माझ्यासारखी तर खरी गोष्ट आहे की जे लोक म्हणतात की मला वजन कमी करायचं आहे, तर त्यासाठी खूप लोक उपाशी राहतात, उपवास करतात. तर असं काही करायची गरज नाही आहे. तर तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं खा, हेल्दी फूड खा. त्याच्यामुळे कसं एक्स्ट्रा नाही खाल्लं जात. त्याच्यामुळे पोट जर भरलं ना, तर माणसाला पोटापुरतं मिळालं तर माणूस एक्स्ट्रा कधी काही खात नाही. तर त्याच्यामुळे जेवढं पाहिजे तेवढंच खा, जेमतेम खा. 4 टाईम खा, दिवसातून 4 वेळेस जेवा, पण पाहिजे तेवढं खा. आणि आवडीने खा. मेन पोट भरण्यासाठी किंवा हा मिळाले मी आता एवढं खाईन, मी नॉनव्हेज आहे मी जास्त खाईन, असं नाही. जेवढं पाहिजे तितकंच खा. आणि फ्रेश फ्रूट वगैरे जास्तीत जास्त त्याचा वापर केला पाहिजे. तर आता मी व्हिडिओकडे वळते आणि हे सांगेल की जशी मी स्वतःला जशाच्या तसं ठेवलं आहे, तसे खूपशा लेडीज मला म्हणतात की तुमचे केस खूप छान आहे, तुमच्या केसांना तुम्ही काय लावता किंवा तुम्ही कोणतं तेल यूज करता. जर आता माझे पण केस आहेत आणि माझ्या मुलींचे पण केस खूप छान आहेत, तर त्यासाठी मला वाटतं याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकला होता, जे हेअर ऑइल मी बनवलं होतं. तर तो व्हिडिओ मी टाकलेला होता, शेअर केला होता मी तो व्हिडिओ. आणि माझं असं झालं की मी तेल बनवते खरी, पण मला माझ्यासाठी शिल्लक राहत नाही आहे, असं झालं आहे. कोणी आलं का, हां तुम्ही केसांना काय लावता, मग मी आता आपण कोर्टात तर नाही बोलू शकत ना, हा बाबा मी हे वापरते, हो मी ह्या गोष्टी यूज करते, मी हे. पण त्याच्यामुळे कसं होतं की जे मी बनवलेलं तेल आहे त्याच बॉटल माझ्याकडनं घेऊन, म्हणजे जे आहेत ते घेऊन जातात. मग त्याच्यामुळे असं होतं की तेल मी बनवते, पण कसं माझ्यासाठी शिल्लक नाही राहते, असं झालं. मग त्याच्यामुळे मी परत एकदा तेलाची पण रेसिपी म्हणण्यापेक्षा मी जे तेल वापरते किंवा जे मी तेल बनवते, तर ते तेल मी परत एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ मी शेअर करेन, नक्कीच करेन. जर कोणाला खरंच हवं असेल की मी कोणत्या प्रकारचं तेल लावते, कोणतं तेल मी यूज करते, तर त्यासाठी पण मी नक्की सांगेन की मी ह्या प्रकारचं तेल बनवते. जर आधीचा व्हिडिओ जर कोणाला भेटत नसेल किंवा खूप दिवस झाले मी बनवला आहे, तर त्याच्यामुळे मी जर कोणाला हवं असेल तर मी खरंच परत एकदा मी व्हिडिओ बनवून मी तो व्हिडिओ शेअर करेन. आणि आज मी तेल म्हटलं तरी कसं खूपदा असं होतं की तेल खूप लेडीजला नाही आवडत लावायला. आणि कसं असतं की खायला पण पाहिजे, पोट पण भरलं पाहिजे, अशा खूपशा गोष्टी असतात. तर माझं असं मी म्हणेन की मग समजा जर तेल जर कोणाला आवडत नाही, तर त्यासाठी मी खूप असा म्हणजे छान असा मी पर्याय चॉईस केला आहे, की जेणेकरून आपल्याला केसांना, जसं पोटांना मी म्हटलं की हेल्दी फूड खा वगैरे, तर जसं आपलं शरीर आहे तसेच आपले केस पण आहेत आणि त्याची पण काळजी आणि निगा घेतली पाहिजे. तर त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी स्वतःसाठी एक सिरम बनवला आहे की जो केसांसाठी खूप छान असा म्हणजे रिझल्ट येतो. आणि जेणेकरून आता माझ्या मुलींचे केस तर तुम्ही व्हिडिओज बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतच असतील की जसे माझे केस आहेत, उलट माझ्यापेक्षा जास्ती मोठे केस माझ्या मुलींचे आहेत. मग त्याच्यामुळे जर कोणाला जर खरंच जर ऑइल जर नसेल लावायचं, तर तुम्ही तो सिरम तुम्ही यूज करू शकता. तर बघूयात मी सिरम कसा बनवते. तर मी सिरम बनवण्यासाठी या गोष्टी घेतलेल्या आहेत.
बघू, माहिती आहे मला, इथपर्यंत गेले जाते खाली पूर्ण कमरेच्या. माहिती आहे मला. मग हे बघ, तर आमच्यामध्ये म्हणण्यापेक्षा मी केसांची जास्तीत जास्त, जशी मी माझी स्वतःची काळजी घेते तशी मी मुलींच्या पण केसांची काळजी घेते. आणि त्यांची तर घेते. एक आई म्हटल्यावरती प्रत्येक आई ही मुलीची काळजी घेते, त्यामुळे ही गोष्ट वेगळी सांगण्यासारखी नाही आहे. आणि केसांची तर मी जास्तीत जास्त त्यांच्या काळजी घेत असते. खाण्याच्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही, कारण की खाण्याला मी त्यांना स्वातंत्र्य दिलं आहे. काही पाहिजे ते खा. खाण्याला मेन किती जरी खाल्लं तरी अंगाला हां, लागणार. मग त्याच्यामुळे खाण्याचं मी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं, की तुम्ही काहीही खाऊ शकता, की तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे असतं, व्हेज, काहीही मी त्यांना बनवून देतच असते. तुम्ही बघताच, कारण की मुलगी जसं शेवटी मुलगी आज असते. माझी आणि मम्मी मला चिकन आज बिर्याणी आज करून आपल्याकडे आहे देणार तर उद्या सासरी जाणार, मग त्याच्यामुळे त्यात तर इच्छा पूर्ण केल्याच पाहिजे. हां. मग काय, मग मला आज चिकन बिर्याणी करून द्या. मग हात धुवून घ्या लागली तोपर्यंत. तर बघूयात आपण सिरम मी कसा बनवते. आज आमच्याकडे पाणी आलेलं नाही अक्षरशः, आणि त्याच्यामुळे खूप जास्तीचा प्रॉब्लेम झालेला आहे. सकाळी मी 7 वाजल्यापासून उठली, 7 वाजल्यापासून उठली म्हणण्यापेक्षा मी 7 वाजल्यापासून पाण्याची वाट बघते की पाणी कधी येते म्हणून. तर बघूयात सिरमकडे वळू आणि मी कसा सिरम बनवते बघूयात. तर सिरम बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा घेतले तांदूळ घेतलेत. साध्या सोप्या वस्तू आहेत की ज्या आपल्या वापरातल्याच आहेत, आणि त्याच्याच वापराने आपण बाहेरनं आणण्यापेक्षा आपण जर याच गोष्टी वापरून जर त्याचा फायदा होत असेल तर काय हरकत आहे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा घेते साधेच तांदूळ, रेशनिंगचे तांदूळ आहेत. त्याच्यानंतर आहे ते काळे तीळ, त्याच्यानंतर आहे हे कढीपत्ता, त्याच्यानंतर हे आहेत मेथीचे दाणे, परत घेतली मी लवंग, आणि हे आहे अलसी म्हणतात ह्याला. हे कोणत्या पण किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतं, आणि हे चिकट असल्यामुळे कसं ह्याने केस शायनी होतात. त्याच्यानंतर ह्या घरातल्याच गोष्टी आहेत की मी बाहेरचं काहीच नाही घेतलेलं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, माझ्या रेसिपी पण असतात, त्या सर्व घरातल्याच वस्तू असतात की एक्स्ट्रा मी काहीच नाही वापरत. आणि त्याच्यानंतर मी घेतले तर हा ॲलोवेरा, जी कोरफड आपल्याकडे असते. आणि त्याच्यानंतर मला प्रश्न पडला होता, तर त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घेतली रोजमेरी. मला प्रश्न पडलेला की रोजमेरी म्हटल्यावरती मी म्हणजे आपण सर्वसामान्य लोक आहोत, आणि त्याच्यामुळे कसं रोजमेरीचा अर्थ लोकांना लवकर नाही समजत की म्हणजे काय. आता गुगल वगैरे आहे, पण जी माझे व्हिडिओ बघणारी जी लोक आहेत, जी खूप सिम्पल आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना रोजमेरी म्हणजे काय मला वाटलंच की समजणार नाही. त्याच्यामुळे मी हे म्हणेन की चिनी गुलाब जे असतं, तर चिनी गुलाबाची जी पानं आहेत ही, तर ही पण मी ह्याच्यामध्ये खूप म्हणजे सहज मिळून जातात या वस्तू. त्याच्यामध्ये जास्वंदीची पानं पण तुम्ही घालू शकता, कढीपत्त्याची पानं, त्याच्यानंतर तुम्ही कडुलिंबाची पानं पण घालू शकता. पण आता मी ज्या गोष्टी घातल्यात, कारण की मी ऑइल बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या वस्तू आहेत, मग त्याच्यामुळे मी कसं ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे जे इम्पॉर्टंट आहेत त्याच गोष्टी मी घातलेल्या आहेत. आणि हे मी जे चिनी गुलाब आहे तर त्याची पानं पण ह्याच्यामध्ये घालणार आहे. मी हे सगळं एका बाउलमध्ये घेणार आहे. तर मी हे सर्व एका बाउलमध्ये टाकून घेणार आहे. त्याच्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही, एक्स्ट्रा काहीच काम नाही आहे की बाबा खूप जास्ती मेहनत आहे, खूप जास्ती कष्ट करावं लागतं की मी कधी करू, मला वेळ नसतो. खूप लोकांच्या वेळेमुळे खूप प्रॉब्लेम होतात. लोक बाहेरनं जाऊन सिरम विकत आणतात, खूप जास्तीचा खर्च करतात, आणि या गोष्टी घरगुती आहेत आणि ह्याला वेळ लागत नाही. पहिली गोष्ट तरी वेळ लागत नाही, आणि खूप साध्या पद्धतीने जर आपली केसांची काळजी घेतली जाते तर काय हरकत आहे. आपण 5 मिनटं स्वतःसाठी काय नाही देऊ शकत. आणि याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. याच्यासाठी एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही की बाबा खूप काही करायचं आहे, ह्याला काहीच गरज नाही. माणसाला वाटतं कसं की सिरम म्हटलं की खूप मोठी गोष्ट आहे असं वाटतं. असं काही नसतं, कारण की जी गोष्ट आपण करतो ती खूप साधी सिंपल असते, आणि साध्या गोष्टीतनंच सर्व होत असतं. माणसाला फक्त सिरम हे नाव खूप मोठं वाटतं, पण असं काही नाही आहे. हा स्प्रे मी जो बनवणार आहे हा खूप केसांना हेल्दी बनवतो. आणि मेन गोष्ट अशी की तुम्ही हा लावल्यानंतर तुमचे केस चिकट होणार किंवा असं काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ते फक्त हे मिक्स करायचं आहे. आणि मी ॲलोवेरा नंतर घालेन, कारण की ह्याला मी पूर्ण रात्र भिजत घालून ठेवणार आहे. तर हे मी
आत्ता तुमच्यासाठी दाखवण्यासाठी खास मी हे बनवले. आणि हे जे आहे हे मी भिजत घातलेलं काल, आणि हे भिजत घातल्यानंतर हे असं झालं. ह्याच्यामध्ये सेम जे मी ह्यात वापरले तेच मी ह्यात वापरलेलं आहे. आणि हे मी भिजत घालून झाल्यानंतर एक रात्र मी याला भिजत घालून ठेवले आणि ह्याला कलर असा आलाय जो तुम्हाला दिसतोय. तर याला कलर असा आलाय. आणि त्याच्यानंतर मी हे जे आहे मी ॲलोवेरा वाटून घेतलाय आणि हा मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आणि आता ॲलोवेरा टाकल्यामुळे कसं खूप छान असा याला कलर आलाय. हा. आणि आता हे मी गाळून घेणार आहे. ॲलोवेरा पण घातलाय आणि त्याच्यामुळे खूप असा छान याला कलर आलाय. आणि त्याच्यानंतर मी याला गाळून घेते. खरं तर त्याला मोठी गाळली पाहिजे ना, कपडा टाकायला पाहिजे होता. तर इथून मी तर मी खराब झालेलाच कपडा घेतलाय, काय एवढं हे नाही केलेलं. तर ह्याच्यामध्ये मी घालते. जेवण काय करणार आहेस ग? तू नेहमी खाण्यावरच कशी येत असतेस ग, मला तेच सांग. आज मंडे आहे ना म्हणून. का माझंही पहिलं पूर्ण होते. तर हे मी कपड्यामध्ये काढलं. मला कसं वाटायला लागलं माहिती का, कडुलिंबाचा ज्यूस केलेला बघ असं वाटायला लागले आहे की नाही. त्याला मी चांगलं गाळून घेते, कारण की ॲलोवेरा जास्त असल्यामुळे जास्त माझ्या हाताला हे झालंय, चिकट चिकट लागते ते. एवढा छान असा सिरम झालाय ना, खूप छान असा. आवाज येतोय. ते पूर्ण गाळलं गेलं पाहिजे. पप्पा पाहिजे होतं खरं तर, पप्पा होता तेव्हाच करायला पाहिजे होतं हे सगळं. म्हणजे कसं पप्पाने पूर्णच ह्याचं पूर्ण पाणी ह्यातलं सगळं बाहेर काढलं असतं. तुला काहीच खायचं नाही. हे बघ पाणी बघ दिसतंय पण. मग मला कधी लावायचं? कधी पण यूज करू शकतेस तू. असं नाही की ह्याने काय चिकटपणा येतो. खरं तर मला मोठी मुलगीसारखी मागे लागलेली आहे की खरं तर माझी मोठी मुलगी माझ्या मागे लागलेली सारखी, मम्मी सिरम बनव. पण मी थोडंसं इग्नोर करत होती, कारण की कसं तेल लावायला नको म्हणतात त्याच्यामुळे. म्हणून मी सिरम करत नव्हते. की कसं सिरम असला म्हणजे कसं होतं, ते तेल लावायला त्यांना नको पाहिजे असतं. त्याच्यामुळे माझं म्हणणं असतं की तेल पण लावून जर केस मोकळी सोडली तरी चालतं. मग काय. आणि त्याच्यामुळे ती कॉलेजला रोज जाणार. मग तिचं म्हणणं असतं की मी रोज मम्मी कॉलेजला जाते, काय आंटी बनून जाऊ का कॉलेजला जाताना. मग माझं म्हणणं म्हणून म्हटलं आता कॉलेजला जाते तर आपण जास्त, आपले पण दिवस होते कॉलेजचे, त्याच्यामुळे आपण असं काही नाही बोलू शकत ना की हा तेलच लावून जा वगैरे असं. त्याच्यामुळे मी तिच्यामुळे जास्तीत जास्त हे मी बनवले, कारण की कसं कॉलेजला जाताना ती नाही लावून, तेल नाही लावून जाऊ कॉलेज वरी. मग काय. आणि हे सगळं खरं तर कॉलेजच्या मुलींसाठी खूप जास्ती महत्त्वाचं आहे, कारण की कसं तुम्ही रात्री झोपताना ह्याला पूर्ण असं लावून झोपू शकता, की जेणेकरून सकाळी खूप छान असे केस छान होतात, की जेणेकरून काही म्हणजे असं नको की चिकटपणा मला आता लाव. हा असं चम्मचने हे करून दाखव ना. चम्मचने कसं करणार, हे आता उरलेलं काम पप्पा करेल. तर हे खूप छान असं हे झाले, सिरम झाले, हे बघू शकता. मला तर बघून घाण वाटतीये. का बरं, का एवढं चिकट काय दिसतं. उलट ह्याने एवढे छान केस होतील ना. मग मला लावून. आणि दुसरी गोष्ट अशी की मी हा जो सिरम पण बनवलाय, आणि मी हे जे आहे हे मी खरं तर जे हे होतं ना, हे मी मिक्सरला लावलं आणि ते गाळून घेतले. ह्याच्यामध्ये हे जे साहित्य जे मी सांगितलं होतं तर तेच वापरून, हे फक्त मिक्सरला मी हे गाळलं नव्हतं
आणि बिना गाळता ह्याला मी मिक्सरला वाटले आणि त्याच्यानंतर गाळले. तर ह्याच्यामध्ये तुम्ही शॅम्पू टाकून तुम्ही हे केस धुण्यासाठी पण वापरू शकता. ह्याला आपण कंडिशनर म्हणून पण यूज करू शकतोय. हां, कंडिशनर सिरम काय फरक आहे गं? काही जरी असलं तर केसांना फक्त जे आपण पोटाला खातो तेच केसांना द्यायचं, त्याच्यामुळे बाकी काही प्रश्नच येत नाही. आणि आता मी हे उकळून घेते त्याच्यामध्ये. खरं तर हे बघ, हा मी आता स्प्रे बॉटलमध्ये उकळून ठेवते. काहीच दिसत नाहीये मम्मी. दिसेल दिसेल, दिखेगा दिखेगा. तर असा हा माझा सिरम रेडी झाला आहे की ह्याचा खूप फायदा होणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि असा सिरम बनवा आणि 8 दिवसामध्ये जर फरक जाणवला नाही तर तुम्ही कमेंट करू शकता की ह्याच्यामुळे मला काहीच नाही फरक पडलेला. आणि जर फरक पडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की खरंच खूप छान असा सिरम झाला आहे. आणि अजून तुम्ही काहीतरी वेगळं दाखवा. तुम्ही जी स्किन केअर करता की जी तुम्ही काही प्रोडक्ट बाहेरचे काहीच नाही यूज करत आणि तुम्ही जे वापरता की जे तुम्ही घरगुतीच उपाय जे करता ते मला तुम्ही नक्की सांगा. असं जर तुम्ही मला विचारलं तर मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन, सांगेन मी. आणि त्याच्यामुळे हा जो सिरम जो मी बनवला आहे, जे घरगुती घरातल्याच वस्तू आहेत आणि घरातल्याच वस्तू वापरून जे मी बनवले, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि यूज करून बघा. आणि हा जो आहे हा पण मी शॅम्पू बनवला आहे की हे शक्य जे खूप म्हणजे आठवड्यातनं किंवा महिन्यातनं तुम्ही एकदा करू शकता असं. आणि त्याच्यामुळे महिन्यातनं एकदा जरी केलं तरी हरकत नाही. महिन्यातनं 2 महिन्यातनं जरी स्वतःला 5 मिनिटं देऊन जर केलं तर हरकत नाही. मी दर हफ्त्याला करणार पण. मग काय. तर हा सिरम तुम्ही नक्की करून बघा, ट्राय करा, नक्की वापरा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जी केसांची कशी काळजी घ्यायची हा तुम्हाला व्हिडिओ मी सांगितला आहे. व्हिडिओमध्ये जे मी सांगितले ते नक्की ट्राय करा आणि व्हिडिओमध्ये कसा वाटला ते नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी इथे संपवते. टाटा बाय बाय, सी यू. तर हा सिरम मी असा लावणार आहे आणि त्याला असंच लावायला लागणार आहे कारण की तो स्प्रेनी होत नाहीये. स्प्रे कसा माझा थोडा घट्ट झाला आहे कारण की कसं आपण ते हँडवॉशचं लिक्विड आहे त्याच्यातनं पण आपण हे करू शकतो, असं काही नाही. पहिली गोष्ट तर कसं पुढच्या केसांना जास्तीत जास्त लावायचं कारण की खूपशा लेडीजचे केस पुढून कमी होतात आहेत. म्हणजे कसं कटिंग करतात जे म्हणतात आपण काय त्याला म्हणतात कोणकोणते हेअर कट करतात. त्याच्यामुळे कसं होतं की बॉन्स कट असं काय करतात ना. हां, पुढची कटिंग केस कट करून केस खराब होऊन जातात आणि पुढचे जे केस आहेत ती उलट किती घाण दिसतं. हां हे होऊन जातात. त्याच्यामुळे स्वराने पण कट केलेली माहिती आहे ना केस पुढची. आता मी हा जो हे बनवलंय सिरम म्हणण्यापेक्षा मित्र म्हणेन यांना मी टॉनिक बनवले केसांसाठी. तर ते टॉनिक मी आता बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. मग एक सगळ्यात चांगली मोठं मी लावणार म्हणजे मला रात्रीची वेणी सोडायला खारघरमध्ये आल्यापासून पहिली गोष्ट खरी गोष्ट ही आहे की आम्ही खारघरमध्ये आल्यापासून माझ्या केसांवरती खूप जास्त परिणाम झाला आहे की खूप जास्त केस माझे पहिला आम्ही चेंबूरला होतो तर तिथे खूप छान असे केस होते, खूप सिल्की, खूप मोठे आणि खूप दाट असे माझे केस होते. आणि इथे आल्यानंतर पाण्याच्या इश्यूमुळे खूप प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे खूप केस माझे हे झाले म्हणजे कमी व्हायला लागले. तरी मी इग्नोर असंच करत गेले, मी नाहीच लक्ष दिलेलं. पण आता मुलींमुळे जे माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या माझ्या मुलींमुळे घडतात. आणि मुलींमुळे घडतात म्हणजे असं की माझ्यामध्ये बोलण्याची हिंमत नव्हती कोणापुढे, पण आता मी कोणाला बोलू देत नाही असं झालं. माणूस म्हणता ना की आई झाल्यानंतर एक ताकद येते, तर ती ताकद माझ्यामध्ये आलेली. कॉन्फिडन्स तर हा होता माझ्यामध्ये पहिल्यापासून, पण तरी अशा प्रकारे मी सगळ्या
पूर्ण केसांना लावलंय. असं वाटतं की हे झाले म्हणून केस चिकट झाले. तर खूप छान असं याचा रिझल्ट येणार. तुम्ही करून बघा, नक्की ट्राय करा. मग मला तुझ्यासारखं हेअरकट करायचं आहे का पुढे? माझे मला नाही आवडत. मला करायचं आहे तसं हेअरकट. कशाला मी केस वाढण्यासाठी हे करते. कारण केसांशिवाय म्हटलं तर चालेल, केसांशिवाय कोणतीच लेडी सुंदर नाही दिसत. कोणी असं नाही म्हणत आहे की बाबा ही खूप छान दिसते, पण माणूस जरूर असं म्हणतं की खरंच त्या लेडीची केस किती छान आहे. मग माझ्या स्कूलमध्ये माझीच केस मोठी आहेत माहिती का? असं होतं. माहिती का, मी 10वीला होते ना, तर त्यावेळेस मला 10वीला म्हणण्यापेक्षा मला लग्नाच्या आधी मला ह्याच माझी ओळख होती की माझे खूप जास्त केस मोठे आहेत म्हणून. मी अशी चाले ना, हा ती मुलगी का तिचे केस मोठे आहेत. आणि अजून पण आमच्या स्कूलमध्ये कॉलेजमधले मला तेच म्हणतात की अरे तुझे केस आहे तशी आहेत, अजून तू आहे तशी आहे. आणि तिथे तुझ्या कबुतरांनी पूर्ण हे केलंय. कबूतर आमच्या घरामध्ये येतात तेच सारखे. तर हे रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही लावू शकता आणि लावून झोपायचं की ज्याला म्हणजे कसं उद्या म्हणजे काही लोक खूप लेडीज अशा आहेत की रात्री झोपताना तेल लावतात आणि त्याच्यानंतर सकाळी त्यांना धुवायला वेळ नसतो की लवकर जावं लागतं. मग त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे की जेणेकरून तुम्ही हे रात्री केसांना लावून झोपलात आणि सकाळी केस नाही धुतले तरी चालतं की ह्याच्यामुळे काही चिकटपणा नाही राहत. उलट ह्याच्यामुळे जास्त सिल्की केस होणार आहेत आणि खूप लुक छान येणार. तर नक्की ट्राय करा. बस मी इतकं सांगेन, जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल असतं. त्याच्यामुळे कसं आपण आता बोल टाटा बाय बाय सी यू. टाटा बाय बाय सी यूचा प्रश्न मी सी यू कधीच म्हणणार नाही करत आहे सगळ्यांना, कारण की हे वरून बोलेन मी सी यू, पण असं नाही करत, असं मनापासून कधी बोलत नाही की सी यू. कारण की अलविदा कभी अलविदा नाही कहना. तर खरंच तुम्ही करून बघा, नक्की ट्राय करा. आणि सुंदर केसांचं रहस्य. सर टाटा बाय बाय सी यू. बघ किती छान वाटतात. मग काय सुंदरी किती मला ॲटिट्यूड आहे ना माझ्यावरती. आहेच, असायलाच पाहिजे. स्टॉप केलेला पहिली गोष्ट तर. आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं, जर मी ते मी मगाशी बनवलेलं होतं जे कपड्यामध्ये गाळलं, तर ते मी टाकून देण्यापेक्षा जर त्याचा मी पुढे वापर केला तर त्याचा मला खूप जास्ती फायदा होईल. मला होण्यापेक्षा सगळ्यांनाच त्या गोष्टीचा खूप जास्त फायदा होईल. प्रत्येक गोष्टीचा म्हणजे वापर असा झाला पाहिजे की ती वस्तू पूर्णपणे वापरली गेली पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं आता जर मी तिचे पप्पा येऊपर्यंत वाट बघितली की पिळण्यासाठी, तर तोपर्यंत माझा ते पूर्ण खराब नाही होणार आहे, पण तेवढा वेळ मी ठेवणार. मग माझ्या लक्षात आलं, समजा जर मी त्याचा शॅम्पू बनवला तर काय हरकत आहे. त्याच्यामुळे मी पुढे व्हिडिओ हा वाढवते. आणि त्याच्यानंतर मी मगाशी बोलले, पण हे जे मी वाटलेलं होतं तर ह्याच्यामध्ये मी शॅम्पू घालून मी आज केस धुईन किंवा मी उद्या केस धुईन असं. पण त्याच्यानंतर मी म्हटलं ते टाकून देण्यापेक्षा म्हटलं ते जे मगाशी कपड्यामध्ये जे सामान म्हणजे जी सामग्री मी वापरली होती तर ती टाकून देण्यापेक्षा मी त्याला मिक्सरमध्ये वाटली. आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये ही बॉटल जी आहे ती माझी शॅम्पूची बॉटल आहे. खूप दिवस झाले मी बनवलेलं आहे. याच्यामध्ये मी शिकेकाई घातलेली आहे आणि शॅम्पू घातलेले आहेत. म्हणजे पाणी उकळून त्यामध्ये हे शिकेकाईचं पाणी आहे खरं तर. आणि त्याच्यामुळे कसं याच्यामध्ये शिकेकाई आहे आणि त्याच्यामुळे ह्याला कलर असा आहे. आणि बॉटल ही खूप जास्त खराब झाली कारण की मी खूप दिवसापासून बनवून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं मी याचा वापर करेन. जर मी ते शिकेकाईच्या पाण्यामध्ये मी जर टाकलं तर माझा खूप छान असा माझ्या केसांना शॅम्पू होऊन जाईल. मला आता एवढं छान वाटतं ना की मी या वस्तूचा याचा पण पुरेपूर फायदा घेतलाय. त्याच्यात पडलं. मम्मी आईने माहिती ना तू आतमध्ये ढकललास का? मला काय आठवलं माहिती का, तो पक्षी बा चुकीने आपल्या इकडे आला. आणखीन आईने नाही का तुझा पूर्ण झोपडा फाडून त्यातमध्ये कुत्र्यानं खाणं. खरं तर याला भांड्यामध्ये भरायला पाहिजे होतं मोठ्या थोड्याच्या, पण कसं हे मला बरं पडतं. बॉटल बाथरूममध्येच मी ठेवली जाते आणि कसं जेव्हा मला पाहिजे, जेव्हा मला केस धुवायचे असतात त्यावेळेस मी केस धुवत असते. आणि असं नाही की मी रोज धुते, कधी मला वाटलं तर त्यावेळेस मी ह्याच्यामध्ये शॅम्पू घालून
मी धुवत असते. आणि आता माझ्या खरंच म्हणजे केसांना खूप छान असा हे मिळणार आहे, टॉनिक, माझ्या शब्दात म्हटलं तर टॉनिक मिळणार आहे, की जेणेकरून खूप छान असे केस माझे होणार. माझे म्हणजे आमच्या जे यूज करतील, जो व्हिडिओ बघतील, जे व्हिडिओला म्हणजे काळजीने बघून जो या व्हिडिओचा पुरेपूर वापर करून घेईल त्याचे केस खूप छान असे होणार आहेत. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये सगळं भरणार आहे हे. आणि खरं तर असं जरी याच्यामध्ये शॅम्पू टाकून जरी यूज केलं तरी हरकत नव्हती, पण आता जर माझ्याकडे अवेलेबल शिकेकाई आहे, शिकेकाईचं पाणी आहे, तर मी का नको आपल्याला. ते माझं असं होते. आणि खूप छान असं माझं शॅम्पू रेडी झाला आहे हा. आणि आता माझ्या केसांना खूप छान असं टॉनिक मिळालेलं आहे, की जो मी किती सिरम घाण बनवलाय तो. दिसतोय. आणि सिरम मी रात्री झोपताना लावणार आहे आणि हे मी केस धुताना लावणार आहे. आणि नक्कीच मी लवकरात लवकर पुन्हा माझ्या केसांना मी तेल कसं बनवायचं तर हा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन. या व्हिडिओला पहिले मी बघणार आहे मला किती व्ह्यू येतात ते, किती व्हिडिओ माझा 8 पर्यंत व्ह्यू आले तरच मग आम्ही बनवणार तेल. आणि जर तसेच राहून दे तुमची कोणाची ऑन डिमांड असेल तर मी नक्कीच तेलाची पण मी कसं मी तेल बनवते हे मी नक्की सांगेन. तर हा झाला माझा शॅम्पू बनवून. तर मी पुढे व्हिडिओ वाढवला, कारण की जर माझ्या मनामध्ये आलं की जर मी शॅम्पू पण दाखवू शकते ह्याच्यातनंच ॲड करून, तर काय हरकत आहे. त्याच्यामुळे मी हा पुढे व्हिडिओ वाढवला आहे. आणि नक्कीच हा शॅम्पू पण करून बघा. जर तुम्ही सिरम बनवणार तर त्याच्या पुढे वेस्ट जाण्यापेक्षा तुम्ही नक्की शॅम्पू पण करा आणि नक्की बघा, ट्राय करून की कसं होतंय ते, आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर मी पुन्हा तुमच्यासमोर येईल तेल कसं मी बनवते त्याच्यासाठी. तर भेटूयात पुढे सी यू म्हणू नकोस. आता मी ते बघितलं ना, तर कभी अलविदा नाही केला, मला तर टाटा बाय बाय सी यू म्हणून वाटायला झाले. परत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.